बातम्या आहे कस्तुरी सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत पार पडलेल्या महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञीच्या महाप्रतियोगिता सोहळ्याची। सोमवार दिनांक 23 जानेवारी रोजी पिंपरी चिंचवड शहरातील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात खानदेशी अहिराणी कस्तुरी मंच आयोजित कस्तुरी सांस्कृतिक महोत्सव महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी या महाप्रतियोगिता सोहळ्याचे चौथे पर्व दिमाखात पार पडले। या सोहळ्याच्या माध्यमातून महिला स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला, तसेच विविध प्रकारच्या फेरीच्या माध्यमातून परीक्षकांनी प्रत्येक गटातून महिला स्पर्धकांचे प्रथम क्रमांक घोषित केले। 2023च्या महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञीच्या महाविजेतीचे देखील या स्पर्धेत निवड करण्यात आली। महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञीच्या 2023चा किताब आकांक्षा सागर शहा यांनी पटकावला। त्याचबरोबर महाविजेतीला बक्षीस म्हणून तब्बल 6 लाख किमतीची रेनॉल्ड कंपनीची क्विड कार देण्यात आली। या कार्यक्रमाचे आयोजन खानदेश अहिराणी कस्तुरी मंचचे अध्यक्ष विजया मानमोडे यांच्यातर्फे करण्यात आले होते। या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, प्रसिद्ध अभिनेते पंढरीनाथ कांबळे, अभिनेत्री सायली पाटील, राधिका पाटील, सुप्रसिद्ध गायक संघपाल तायडे, सुप्रसिद्ध खानदेशी कलाकार सचिन कुमावत, त्याचबरोबर सुप्रसिद्ध खानदेशी कलाकार पुष्पा ठाकूर, आपला आवाज न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक अतुल परदेशी आणि आपला आवाज आपली सखीच्या संचालिका संगीता तरडे ह्या देखील उपस्थित होते। या स्पर्धेत परदेशी स्पर्धक एलिस डेफ्लोरिन महाराष्ट्रीयन शान नऊवारी घालून सहभागी झाल्या होत्या। या सोहळ्याच्या विजेत्यांनी आपला आवाजशी बोलताना आपला आनंद व्यक्त केला। या छानशा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शोभा कुलकर्णी यांनी केले। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे व कॅमेरामॅन भानुदास हिवराळे यांनी। पाहुयात। सोबतच पिंपरी चिंचवडचं आपला आवाज न्यूज नेटवर्क चॅनल म्हणजे अतुलजी परदेशी यांचाही ग्रुप यासाठी असोसिएट आहेत आणि आपले सर्व प्रायोजक यांच्यासाठी जोरदार एकदा टाळ्या। आज मला ना खऱ्या अर्थानं खूप बरं वाटलं इथे मी खुश झालेले आहे, कारण मी अशा बऱ्याच सौंदर्य स्पर्धांना गेलेले। मगाशी मेघराज पण बोलले की आपण बऱ्याच ठिकाणी जातो, पण खऱ्या अर्थानं आज नऊवारी साड्यांमध्ये जो काही इथे रंगतदार सोहळा झालेला आहे आणि मी खूप खुश झाले की खूप म्हणजे अंगावर काटा आला आता की इतकं छान पद्धतीने सगळ्या जणी इतक्या सुंदर नटलेल्या आहेत। ते पारंपरिक दागिने, खरंच आपल्या या नऊवारी साड्यांमध्ये सुद्धा किती विविधता आहे हे मला आज दिसलं। लावणीची नऊवारी वेगळी, आपली ब्राह्मणी पद्धतीची वेगळी, टिपिकल ज्या ऐतिहासिक नऊवाऱ्या घातल्या जातात त्या नऊवारी वेगळी, अशा कितीतरी नऊवारी साड्यांचे आणि आता तर आधुनिक प्रकार तर इतके आलेले आहेत। हे बघून मला खूप बरं वाटलं आणि मी विजयाताईंचं खूप अभिनंदन करू इच्छिते की इतक्या छान पद्धतीने असा दिमाखदार सोहळा, अत्यंत प्रोफेशनल असा हा सोहळा त्यांनी भरवलेला आहे आणि मला खरंच आज बरं वाटतं। आणि 4थं वर्ष आहे त्यांचं हे, आणि हे एवढा सगळा मोठा सगळा सामान्य उभा करायचा हे अजिबातच सोपं नाही आहे। आणि ह्या सगळ्या ज्या इथल्या स्पर्धक आहेत त्यांचंही मला मनापासून कौतुक वाटतं आणि त्यांच्या घरच्यांचंही कौतुक वाटतं, त्यांचंही मनापासून अभिनंदन की इतक्या खरंच म्हणजे ह्या आपण म्हणतो स्त्री मुक्ती आणि ह्या सगळ्या गोष्टी, पण आपल्याला ना आपल्या घरातूनच सुरुवात करावी लागते। आपल्या घरच्या लोकांनी सपोर्ट केला तरच स्त्री पुढे जाऊ शकते। त्यांच्या मुलांनी, त्यांचे जे नवरे आहेत, त्यांचे सासू सासरे आहेत, आई वडील आहेत,
ह्या सगळ्यांचा सहभाग याच्यामध्ये जास्त असतो. आज मला आणखीन एक गोष्ट जाणवली की वाचनाला खूप महत्त्व आहे. पुस्तक वाचणं आणि त्याच्यातून नॉलेज मिळणं हे खूप मोठी गोष्ट आहे. आज खूप जसं मगाशी पॅडीने प्रश्न विचारला की माध्यमांचा उपयोग, माध्यमं आहेतच. आज यूट्यूबवर आपल्याला खूप साऱ्या गोष्टी बघायला मिळतात, सगळ्या गोष्टी करायला आपण त्याच्यामधून भरपूर शिकतोही. पण पुस्तकामधून जर मिळतं, प्रत्येक भाषेचा एक लहजा आहे. प्रत्येक भाषा, मग ती कोल्हापूरची असू दे, पुण्याची असू दे, मुंबईची असू दे, विदर्भ मराठवाड्यातली असू दे, अहिराणी असू दे, या सगळ्या भाषांचा एक लहजा आहे. किती साहित्य आहे आपल्या मराठी संस्कृतीमध्ये. ते मला ह्या जास्त जाणवलं की आपल्याला इथे कुठे इंग्लिशची गरजच वाटली नाही. या सगळ्या गोष्टींमध्ये कुठे जसं जाणवलं नाही की अरे इथे एक इंग्लिश शब्द उच्चारला गेला. इथे मॅक्झिमम स्पर्धकांनी मराठी बोलायचा प्रयत्न केला. ही खूप छान गोष्ट आहे आणि मला असं वाटतं की ह्याच्यातूनच समाज प्रबोधन होणार आणि ह्याच्यातूनच मराठीचा विकास होणार. मराठी कधीही ऱ्हास होणार नाही. या अशाच गोष्टींमुळे आणि अशाच आपल्या ह्या मराठी भाषेवरच्या प्रेमामुळे ही पुन्हा एकदा आभार मानते की मला इथे बोलवलं. आणि आपल्या इथे स्पर्धक ज्या दिव्यांग आहेत, मला असं वाटतं मला त्यांना दिव्यांग किंवा असं अपंग म्हणवत नाही. कारण काही लोक अशी असतात जी मनाने विकृत असतात, मनाने अपंग असतात, त्यांचे विचार अपंग असतात. अशा लोकांच्या पेक्षा ही दिव्यांग माणसं जी काहीतरी करू इच्छितात, कुठेतरी मोठे होऊ इच्छितात, ही माणसं माझ्यासाठी आपल्या धडधाकट लोकांच्या पेक्षा सुद्धा खूप वरच्या लेवलची आहेत असं मी म्हणेन, वरच्या दर्जाची आहेत असं म्हणेन. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा विजयाताई, तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन. तुम्ही सगळे संयोजक मंडळी आहेत, तुमचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. आजच्या या अहिराणी कस्तुरी कलामंचच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्राची सौंदर्य सम्राज्ञी या स्पर्धेचा फिनाले रामकृष्ण मोरे सभागृहात आयोजित केलेला आहे. यासाठी खास उपस्थित राहिलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री प्रियताई यांना नमस्कार करू आणि उपस्थित सर्वच मराठी पारंपरिक वेशभूषेला मान देणारे सर्व उपस्थित. मी प्रथमतः विजयाताईंचं अभिनंदन करतो की मला दरवर्षी त्या बोलतात आणि दरवर्षी मला यायला आवडतं या कार्यक्रमाला. कारण मी पाहतो, प्रियाताई असेल, मी असेल किंवा पॅडी असतील, आम्ही बऱ्याच अशा शोजला जातो. आम्हाला तिथे जावं लागतं परंतु काही असा आनंद वाटत नाही. पण आज आपण पाहतो की 5 वाजल्यापासून तुम्ही सर्वजण बसलाय आणि ज्या प्रकारे नवोदित ग्रामीणमधून येणाऱ्या त्या गृहिणी आहेत त्यांना एक स्टेज उपलब्ध करून द्यायचं काम विजयाताई करतायत. तर त्यांच्या पाठीशी उभं राहणं, त्यांना शाबासकी देणं आणि नेहमीच प्रत्येक वर्षी त्यांच्या या फक्त हा एखादी ब्युटी कॉन्टेस्ट असती किंवा सौंदर्य स्पर्धा असती तर त्या माध्यमातून वेगवेगळ्या ज्या महिला आहेत की ज्या कुठल्याही आपल्याकडे जसं आपलं पाहिजे की काही शारीरिक विकलांग जरी असतील तरी त्यांना तेव्हा मात करून त्या खंबीरपणे उभ्या राहिलेल्या महिलांना ते स्टेजवर घेऊन येतात. आणि या माध्यमातून बऱ्याच जणांची इच्छा असते की मी कधीतरी एखाद्या रंगमंचावर जाऊन परफॉर्म करावं, मला सुद्धा वॉक करता यावं, मला सुद्धा सुंदर साडी नेसून लोकांसमोर जाता यावं आणि लोकांनी माझं कौतुक करावं. अशा अनेक अभिनेत्रींच्या नवोदित कलावंतांची इच्छा विजयाताई पूर्ण करतात. यासाठी त्या वर्षभर धडपड करत असतात. मी त्यांची पाहतो धडपड. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जातात, त्या विभागात त्या स्पर्धा घेतात, तिथून विजेत्यांना त्या पुण्यामध्ये आणतात आणि त्यांना एवढ्या मोठ्या रंगमंचावर परफॉर्म करण्याची संधी देतात, चांगली प्राईज देतात. बऱ्याच ठिकाणी मी पाहतो की नुसते प्राईज डिक्लेअर केले जातात, मिळत नाही. शोभा मॅडम असतातच बऱ्याच कार्यक्रमाला, बऱ्याच वेळा असं दिसतं, परंतु अतिशय पारदर्शकपणे ही स्पर्धा विजयाताई इतक्या वर्ष आयोजित करतात. त्यामुळेच ABP माझ्यासारखे असतील किंवा इथे मोठे मोठे ब्रँड्स त्यांच्यावर आज असोसिएट झालेले आहेत. अनेक आमचे चित्रपट निर्माते आहेत. मगाशीच पाहिलं भाविस्कर सरांचा मराठी पाऊल पडते पुढे या चित्रपटाचं प्रमोशन झालं. त्याचबरोबर बॅक टू स्कूल आमच्या सरांचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होतो, तेही उपस्थित, त्यांची टीम सुद्धा उपस्थित आहे. तसे बरेच कलावंत या माध्यमातून येतात, ते रंगमंचावर आपली कला सादर करतात. या माध्यमातून
जे नवनवीन टॅलेंट्स येतात किंवा महाराष्ट्राची पारंपरिक वेशभूषा परिधान करून हे जर वॉक करत असतात अजून निश्चितच आपल्या आनंद होतो की मी तर विजयताईंना मागे सांगितलं होतं की तुम्ही ऑडियन्सला सुद्धा कंपल्शन करा की येताना पारंपरिक वेशभूषेचा ऑडियन्स यावा जेवढे उपस्थित असतील. त्यामुळे ते पार्टिसिपेंट्सना सुद्धा एक उल्हास येईल की बाबा आपण हे करतोय की आपल्या आलेले प्रेक्षक सुद्धा आज पारंपरिक वेशभूषेमध्ये आलेले तर त्यांना सुद्धा फार मोठं त्यातून एक आधार मिळेल, कौतुक मिळेल. निश्चितच विजयाताई आणि त्यांचा आज आयराणी ग्रुप सर्व हा महाराष्ट्राची पारंपरिक जपणूक करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात करत आहेत. त्यांना मी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि आमच्या तमाम कलावंतांच्या वतीने शुभेच्छा देतो. आणि मला पुढील कार्यक्रम असल्यामुळं मी आपली सर्वांची रजा घेतो. प्राईज डिस्ट्रीब्युशनला प्रियताई आहेतच, प्रियताईंच्या हस्ते सर्वांना प्राईज मिळणार आहेच आहे. मी सर्वांची रजा घेतो, सर्व पार्टिसिपेंट्सलाही शुभेच्छा देतो. अनेक मला वाटतं पहिल्यांदाच अशा वॉकमध्ये सहभागी झालेल्या महिला दिसत होत्या परंतु त्यांना एक कॉन्फिडन्स दिसला. अशा माध्यमातून त्यांनाही कुठेतरी बोलण्याची संधी मिळाली, एवढ्या मोठ्या मोठ्या आर्टिस्ट समोर परफॉर्म करण्याची संधी मिळाली. हे सुद्धा कौतुक आहे. त्यांनी आज एवढं काही केलं हे सुद्धा बरोबर आहे. भविष्यात यातील कुणालाही कला क्षेत्रात काम करायचं असेल, नाटक असेल, सिनेमा असेल किंवा इतर कुठल्याही गोष्टी असेल तर त्यांनी कधीही आमच्याशी संपर्क साधा. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पॅडी सर असतील, प्रियाताई असतील, आम्ही सर्व आपल्या मदतीसाठी हजर आहोत. कधीही आम्हाला आज्ञा एवढंच सांगतो आणि परत एकदा सर्व पार्टिसिपेंटला शुभेच्छा देतो, विजेत्यांना शुभेच्छा देतो आणि भविष्यात असेच चांगले चांगले परफॉर्मन्स तुमच्यातून व्हावं, चांगल्या चांगल्या कलाकृती याव्या. विजेत्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू. सगळ्या प्रेक्षक वर्गाचा आणि मान्यवरांचा खरं तर खूप आभार की आमच्यासारखे नवीन कलाकार इथे या स्टेजवर त्यांच्या शेजारी उभे आहेत. खरं तर मी इथे यायचं कारण जरी झुंड असलं तरी माझे मामा जितेंद्र देसले यांच्यामुळे खरं मी विजया मॅमचं हे काम खूप पहिल्यापासून जवळनं पाहतीये. आणि तेव्हा तर मी या क्षेत्राशी माझा काही संबंध नव्हता तर मला इतका अभिमान वाटायचा आणि आज खरं मला ते 4 वर्षाचा प्रवास दिसतो डोळ्यासमोर. मी जेव्हा ब्युटी कॉन्टेस्ट हा शब्द येतो तर खरंच तेव्हा मॅम म्हणाल्या की वेस्टर्न कल्चर दिसतं तर हे जे मराठी नऊवारीमध्ये मुलींनी वॉक केला तर तो बघताना खरं इतकं ते अभिमानास्पद वाटत होतं की माझ्यासारख्या कित्येक मराठी मुली ज्यांना ॲक्च्युली या सगळ्या गोष्टी आपणही करू शकतो किंवा आपणही या गोष्टींमध्ये पुढे जाऊ शकतो असं वाटतंय तर त्या इथे करू शकल्या आणि त्यांचा कुठेतरी एक कॉन्फिडन्स वाढला तर ते बघताना खरं खूप छान वाटतंय. मला इथे आज बोलवलं त्याबद्दल खरंच मी ऋणी आहे आणि मला सांगायला आवडतं की जर मी पुण्यात वाढली आहे तरी माझं मूळ माझे रूट्स खानदेशी आहेत आणि मला भलता अभिमान वाटला. काय वेळ घ्यावा का हल्लाय राहिली आटे व तुला आवाज चौकपर्यंत इरांता हल्लाय घ्या का तुनावर जाऊ देव माय रडू नको माय आमना विये ना आशाशे म्हणा कधी गुच्ची पडी पण सगळ्यात जास्त टेन्शन बापले आपल्याला बी टेन्शन आहे की काय की तरुण पोऱ्या सांगणार लगीन करणे ज्या टाइमला तरुण पोऱ्या असं काही सांगत ना त्या टाइमला सगळ्यात जास्त टेन्शन बापलेस त्यामुळे आपण बापना चेहरा वय खाली शिकायला पाहिजे. आप्पा म्हणे काय करणं काय नाही तर आप्पानी सांग गण्याले ए गण्या आप्पा म्हणे अहो पोऱ्या काय ते गेले काय हरकत नाही. आज जर या पोऱ्याला मी जर काही बोली पडलो तर हा लगेच काहीतरी कट्टा की या भीतीमुळे बाप पोऱ्याले बोलत नाही तरुण पोऱ्याले येणार तर तरुण पोरसनी म्हणजे तरुण पोरगानी किंवा पोरगीनी असा विचार करा नाही की मना बाप माले काही बोलणे राहणार म्हणजे मना बाप माले भ्याय घ्या. तो फक्त समाजले आणि नाता गोतासले भ्यास. जर आज मी येणावर हात उचला आज जर मी येणावर हात उचला तर लोकच मला म्हणतील की त्या दाखलला आहेत आणि तुमले समजत नाही का. त्यामुळे आपला बापले कधी हरवू नका. जेनी त्यांना बापले हरावा ना तो आयुष्यामा हरिजास आणि जेनी त्यांना बापले जिंकाळा ना तुम्ही आयुष्यामा जिंकी जाशाल. नमस्कार प्रेक्षकांनो, आत्ता मी आहे पिंपरी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहामध्ये. महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्याचा पर्व 4 आज या ठिकाणी पार पडत आहे आणि माझ्यासोबत या स्पर्धेचे आयोजक आहेत विजया मानमोडे मॅडम आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. विजया मॅम, तुमचं आपल्या हाऊसमध्ये खूप खूप स्वागत. काय सांगाल आज या स्पर्धेचं पर्व 4थं पार पडत आहे, काय सांगाल? जी, महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी महाप्रतियोगिता सोहळा
2022ची महाप्रतियोगिता आज इथं संपन्न होणार आहे. आणि सांगायला खूप आनंद होतो आहे की ही जी स्पर्धा आहे ही फक्त मराठी बोली भाषा संवर्धन आणि मराठी वस्त्रकला संस्कृतीचा प्रचार प्रसार करण्यासाठी आपण ह्या संकल्पनेने आयोजित करत आलो. परंतु सुरुवातीला वाटलं होतं की असा विषय घेऊन खरोखर सौंदर्य स्पर्धा यशस्वी होतील का. परंतु आज तुम्ही पाहाल एवढा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे संपूर्ण महाराष्ट्रातून. हे चौथं पर्व आज आपण इथं महाप्रतियोगितेचं संपन्न यशस्वीपणे पार पाडणार आहोत. कारण की प्रचंड प्रतिसाद आज संपूर्ण महाराष्ट्रातून मिळाला. आणि महाराष्ट्रातल्या ज्या विविध भागातून आपण ज्या स्पर्धा घेतल्या होत्या जसे कोकण, मराठवाडा, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र तिथल्या विभागीय विजेत्या आज ह्या स्पर्धेत सहभागी झालेल्या आहेत. आणि 21 स्पर्धकांतून आज आपण या ठिकाणी 2022ची महाविजेती निवडणार आहोत. त्यासोबत कुमारी गट, सौभाग्यवतींचे 2 गट या तिन्ही समूहातून 3 विजेत्यासुद्धा घोषित होणार आहेत. जसं तुम्ही म्हटले की 21 स्पर्धक असणार आहे, तर कशा प्रकारे त्या स्पर्धकांचे इथे राऊंड पार पडणार आहेत काय सांगाल? हां, ह्या ज्या स्पर्धक आपण इथं बोलवलेले आहेत तर त्यांच्या फेऱ्या असणार आहेत गुणकौशल्य फेरी, की त्यांच्यात असे काय कलागुण आहे की ज्याच्याने तुम्ही प्रेक्षकांचे मन जिंकू शकतात आणि समाजाला एक चांगलं प्रबोधन करू शकतात. की महिलासुद्धा प्रपंच सांभाळून, कुटुंब सांभाळून, उद्योग व्यवसाय सांभाळून सुद्धा ह्या कलागुण जोपासून पुढे जाऊ शकतात. म्हणून त्यांच्यासाठी कलागुण कौशल्य फेरी आपण या ठिकाणी घेतलेली आहे. त्यानंतर आपण त्यांचे परिचय फेरी, मी काय आहे, मी काय करू शकते, तर हा जो त्याचा स्वतःचा परिचय आहे ती परिचय फेरीसुद्धा त्यांची होणार आहे. आणि त्या परिचय फेरीनंतर शेवटी एक सुंदर असा रॅम्प वॉक पदक्रमण आपण म्हणतो, आपण मराठी भाषेत हे करत असल्या कारणाने सुंदर असं त्यांचा मराठी तालावर संगीतावर त्यांचं आपल्याला रॅम्प वॉक पदक्रमण पाहायला मिळेल. आणि महाराष्ट्राची विविध वेशभूषा त्यांनी केलेली असेल. आणि त्यांना ह्या फेरीनंतर त्यांना प्रश्न उत्तर फेरीला समोर जायचे. तर प्रश्न उत्तर फेरीमध्ये महिलांचे प्रश्न असतील, सामाजिक असतील किंवा कलाकौशल्य असतील, सांस्कृतिक असतील, अशा विषयांवर त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारले जातील. आणि त्या प्रश्न उत्तर देताना त्यांचा आत्मविश्वास कमी शब्दात किंवा जे आपला उद्देश आहे की मराठी आणि बोली भाषा वापरून तुम्ही ते बोलायचे, तर जर आपल्या भाषेला प्राधान्य देऊन ते किती छान बोलू शकतात, त्यांचं कौशल्य दाखवू शकतात, ते ह्या गुणांवर त्यांना जे काही परीक्षक मंडळी आहे ते निवड करतील. आणि 21 स्पर्धकातून आज 10 स्पर्धक हे मुख्य विजेते म्हणून पुढे येणार आहेत. आणि ह्या मुख्य विजेत्यांमधून पुन्हा आपण, मला वाटतं महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून आजपर्यंत जेवढ्याही स्पर्धा होतात विजेते घोषित होतात, परंतु महाविजेते आजपर्यंत झालेले नाही आहे. परंतु आपण ह्या 10 जे विजेते स्पर्धक पुढे येणार आहेत, जे परीक्षक निवडणार आहेत, त्याच्यातून एक महाविजेती होतील. आणि बाकीचे स्पर्धक हे त्यांच्या वेगवेगळ्या समूहात प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने विजेते घोषित होतील. जी महाविजेती आज या ठिकाणी निवडली जाणार आहे तिला काय या ठिकाणी बक्षीस असणार आहे? हां, खरंच म्हणजे अनेकांना विश्वास बसला नव्हता, परंतु विश्वास ठेवावा लागेल आज. कारण की आपण पहिल्यांदाच महाराष्ट्रात मराठमोळी आणि ती बोलीभाषांवर आधारित असलेली मराठी संस्कृतीला प्राधान्य देणारी संपूर्ण लुगड्यात नऊवारी नेसून ह्या महिला या सौंदर्य स्पर्धेत उतरलेल्या आहेत. अशा ह्या स्पर्धकातून जी महाविजेती होईल तिला चक्क आपण 4 चाकी कार देणार आहोत, मोटर कार. आणि रेनॉल्डची क्विड कार आपण त्यांना ह्या ठिकाणी बक्षीस म्हणून देणार आहोत. आणि त्यासाठी अनेक लोकांना हा उद्देश, ही संकल्पना आवडली, त्यामुळे अनेकांचे हातभार ह्या बक्षिसासाठी लागलेले आहेत. आज या स्पर्धेमध्ये चीफ गेस्ट म्हणून आलेले एक प्रमुख पाहुणे आपण पाहू शकतो. आपल्यासोबत खास इटलीवरून आलेले या ठिकाणी चीफ गेस्ट आहेत. त्यांचं नाव ॲलिस डिफ्रोनियाने. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. ॲलिस मैम, क्या बताओगे आज आप यहाँ पे महाराष्ट्र सौंदर्य समृद्धि के इस स्पर्धा में आए हो, आप चीफ गेस्ट हो यहाँ पे, क्या बताओगे? कि तो बहुत शुक्रिया विजय मनमोदे कि मेरा दावत दिया यहाँ आने के लिए. और मैं अभी रिसर्च कर रही हूँ ईरानी, थाउरी, पाउरा और भिलौरी भाषा के बारे में, तो खंदेशी भाषा के बारे में. और बहुत शुक्रिया कि हाँ यहाँ आ सकती हूँ. What kind of happiness would you express today, because all the way from Italy you have came here today and you are a chief guest over here. What kind of happiness would you express?
that I'm super happy. It was my first time that someone else put makeup on my face, so it's a very special occasion for me. And I'm happy to see also how traditional dresses are presented here and the different kinds of alankara that women will wear during this program. What would you like to tell about your research you're doing on Marathi language? What would you like to say? I'd like to say that it's very important to speak your own mother tongue, that everybody will learn English, because now through technology everybody will learn English, but keep speaking your mother tongue, because it's the language of your heart. It's the way that you can express at best your emotions. So speak Airani to your children, and the children will speak Airani, and we need to preserve our mother tongues. That's very important. तर नक्कीच आपण पाहू शकतो की 7 समुंदर पार म्हणजे इटली या देशावरनं थेट आज महाराष्ट्रामध्ये आपले जे चीफ गेस्ट आहे या स्पर्धेचे ते आले आहेत आणि त्यांनी देखील एक आव्हान केलं आहे की आपल्या मातृभाषेची नाळ आपल्यासोबत कायम जोडली द्यावी आणि आपल्याला आपल्या मातृभाषेचा अभिमान असावा. महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी ह्या स्पर्धेचं आज या ठिकाणी वितरण झालं आहे आणि आपल्यासोबत ह्या स्पर्धेची महाविजेती आहे आकांक्षा सागर शाह, असं तिचं नाव आहे. आपण त्याच्याशी बातचीत करणार आहोत. आकांक्षा, काय सांगशील, आज तू ह्या ठिकाणी महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी म्हणून तू हा जो किताब पटकवला आहे, सगळ्यात मोठा अवॉर्ड, क्विड गाडी लागलेली आहे, काय सांगशील? नमस्कार, माझं नाव सौ आकांक्षा सागर शाह. मी कोपरगाव छोट्याशा गावातून आलेली आहे. मी कस्तुरी मंचची खूप खूप आभारी आहे की त्यांनी मला ह्या मंचावर एक मला चान्स दिला इथे उभं राहण्यासाठी, बोलण्यासाठी, आणि मला इथे भरपूर काही शिकायलाही मिळालं. आम्ही भरपूरशा इथे मुली बहिणी माझ्या सगळ्या आम्ही इथे भाग घेतला होता. त्यामध्ये मला आज पहिल्या नंबरवर मी महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञीनी महाविजेती जिंकलेली आहे. त्यासाठी मला खूप खूप आनंद होतो आहे. मी विश्वास नाही करू शकत, म्हणजे मी सांगूही नाही शकत मी जिंकणार होती की काय, असं काहीच नाही. सकाळपासून आम्ही खूप टेन्शनमध्ये होतो, पण आता त्यांनी जेव्हा माझं नाव अनाऊन्स केलं तेव्हा मला खरंच खूप खूप आनंद झाला आणि माझ्या स्वामी समर्थांचीच कृपा मी म्हणेल. तुम्ही जो आज हा किताब पटकवला आहे महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञीचा, कसे प्रसंग होते आज दिवसभराचे, काय सांगाल? अच्छा, पहिले तर आमचे सगळे राऊंड टेन्शनमध्येच असतात, कारण की स्टेजवर येणं, बरोबर एवढ्या प्रेक्षकांच्या समोर उभं राहणं, चालणं, बोलणं, हे सगळे ते मार्क पकडले जातात. परत आम्ही इथे 3 दिवस त्यांच्याबरोबर राहिलो होतो, ते सुद्धा ते त्यांच्यामध्ये पकडले जातं की ही मुलगी सगळ्यांमध्ये कशी बोलते, काय करते, हिचा सगळीकडे बोलण्याचा किंवा उठण्या बसण्याचा कसा अनुभव आहे किंवा कशी काय करतात. त्यामुळे मग ते सगळे नोटीस करतात आणि त्या हिशोबाने ते जज करतात. नमस्कार, मी सौ उज्ज्वला शैलेश काळे, रुपेरी गटामधील स्पर्धक असून मी प्रथम विजेती झाली आहे आणि मला अतिशय आनंद होत आहे. एवढ्या सुंदर आणि एवढ्या मोठ्या महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी स्पर्धेची मी विजेती झाली आहे. मी विजयाताई मानमोडे यांचे खूप मनापासून आभार मानते आणि त्यांनी वारंवार अशा स्पर्धा नेहमी घ्याव्या त्याबद्दल मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. नमस्कार, मी हर्षदा गौतम गायकवाड, मी औरंगाबादमधून आलेली आहे आणि मी कुमारी गटातून आज प्रथम क्रमांक मिळवला आहे. मला खूप आनंद होता आहे, कारण की एवढा सुंदर भव्य असा कार्यक्रम विजया मानमोडे मॅडमनी आयोजित केला होता आणि आम्हाला एवढ्या सुंदर त्यांनी आमच्यासाठी अरेंजमेंट्स पण केल्या होत्या आणि तेवढंच छान त्यांनी आमची काळजी घेतली आहे. मुलीसारखं अगदी त्यांनी आम्हाला प्रेम दिलं आहे व मला आज खूप खूप आनंद होतो आहे की मी आज ह्या इथपर्यंत पोहोचली आहे आणि माझ्या आईवडिलांचेही खूप खूप आभार मानते मी की त्यांनी मला इथे येण्याचं प्रोत्साहन दिलं आहे. धन्यवाद. नमस्कार, मी कामाक्षी नागसेन सोनवणे, मी औरंगाबादवरून आली आहे आणि मी सुवर्ण गटातून प्रथम क्रमांक पटकावलेला आहे आणि आज या कार्यक्रमामध्ये या मंचावर उपस्थित राहून प्रिया बेर्डे मॅडम आणि आपले जजेस यांच्या हातून मला इतकं छान असं पारितोषिक बक्षीस मिळालं आणि प्रथम क्रमांक मिळाला, याचा मला खूप गर्व आणि अभिमान वाटतो आहे. आणि या मंचाद्वारे गृहिणी, साध्या गृहिणींनासुद्धा या व्यासपीठावरून स्वतःचा आत्मविश्वास वाढवून त्या समोर जाऊ शकतं, याचं संपूर्ण म्हणजे धन्यवाद मी विजया मानमोडे मॅडमला देणार आहे की त्यांनी ही उपक्रम हे राबवला आणि ही आणली समोर, योजना समोर आणली, याबद्दल मी त्यांना खूप धन्यवाद देते.
धन्यवाद. महाराष्ट्रामध्ये खानदेशी आणि अहिराणी भाषेमध्ये सुप्रसिद्ध असे गायक सचिन कुमावत आपल्यासोबत आहेत. ते आज या ठिकाणी महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी ह्या स्पर्धेसाठी उपस्थित होते चीफ गेस्ट म्हणून. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सचिनजी, काय आनंद व्यक्त कराल, आज तुम्ही या ठिकाणी चीफ गेस्ट म्हणून आलात, काय सांगाल? मला सगळ्यात जास्त आनंद ह्या गोष्टीचा आहे की खानदेशी भाषेचा मोठा कार्यक्रम विजयाताई मानमोडे यांच्या माध्यमातून तो पुणेसारख्या सिटीमध्ये होतोय आणि खूप चांगल्या प्रमाणात या ठिकाणी गर्दीसुद्धा आली. आणि ज्या ज्या भगिनींनी या स्पर्धेमध्ये जो पार्टिसिपेंट केला त्यांचा उत्साह, त्यांचा सगळ्या लोकांचा जो आनंद पाहून मला खूप बरं वाटलं की आज आमच्या अहिराणी खानदेशी भाषेचा आज पूर्ण महाराष्ट्रभर जो गवगवा चालला आहे तो बघून खूप आनंद वाटतो. जी खानदेशी भाषा आहे, अहिराणी भाषा, त्याची देखील दखल घेतली जाते. आपण जर आज पाहिलं असेल तर सातासमुद्र पार इटलीवरनं जे ह्या भाषेचे जे रिसर्च करतात ते देखील या ठिकाणी आले. तर तुम्हाला कसा अभिमान वाटतोय की आज या ठिकाणी सातासमुद्र पार देखील दखल घेतली जाते या भाषेची, काय सांगा? सगळ्यात महत्त्वाचा विषय हा आहे की गेली 18 वर्ष मी अहिराणी लोकसंगीतामध्ये काम करतोय आणि इतक्या 18 वर्षामध्ये जो एक पाऊल जे पडतंय पुढे की आज खानदेशच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर, देशाच्या बाहेर सुद्धा आपल्या अहिराणी खानदेशी भाषेची जी दखल घेतली जाते. आज विदेशी महिला आज अहिराणी भाषेवर सर्चिंग करते, रिसर्च करते, म्हणजे याच्यापेक्षा मोठा अभिमान कोणता आहे? आणि आज आपला आवाजच्या माध्यमातून प्रेक्षकांना काय सांगाल तुम्ही, आज जे इथे आज एवढा भव्य दिव्य इव्हेंट हा पिंपरी चिंचवड शहरामध्ये पार पडला, याबद्दल काय सांगाल? मी नक्कीच आपल्या पुणे शहराच्या परिसरात पिंपरी चिंचवड असो, चाकण असो, या ठिकाणी राहणारे आमचे खानदेशी बांधव असतील किंवा पुणेरी बांधव असतील त्यांना मी नक्कीच येणाऱ्या प्रत्येक अहिराणी कस्तुरी मंचच्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी हातभार लावावा, सगळ्यांनी सहकार्य करावं आणि हा कार्यक्रम सक्सेस होण्यासाठी सर्वांनीच मदत करावी. पुष्पा मॅम, काय सांगाल, काय आनंद व्यक्त कराल आज या ठिकाणी महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञीच्या या स्पर्धेसाठी तुम्ही या ठिकाणी आले आहात, काय सांगाल? खरं तर मी विजयताईंचं खूप मनापासून आभार मानते की एवढ्या मोठ्या सोहळ्यामध्ये आम्हा दोघांना बोलवलं, सचिन सरांना आणि आम्हाला, तर त्यांचं मी मनापासून आभार मानते. आणि खूप सुंदर असं सोहळा आहे आणि विजेत्याचं मी अभिनंदन करते. आणि खरंच ते कौतुकास्पद आहे की सिरियसली त्यांनी जे परफॉर्मन्स केला आहे, त्यांनी प्रश्नाचं जे उत्तर दिलेलं आहे ते खूप छान प्रकारे होतं आणि नक्कीच चांगल्याच विजय झालेला आहे असं मी समजते. आनंद काय व्यक्त कराल तुम्ही की जे खानदेशी भाषिक असतील, अहिराणी भाषिकमधले जे आपले नागरिक असतील त्यांना कुठेतरी एक प्रोत्साहन देण्याचं हे माध्यम आज या ठिकाणी आहे, याबद्दल काय सांगाल? खरं तर विजयताईंचं मी अजून परत आभार मानते की त्यांनी खानदेशी भाषेला पुढे नेण्याचं काम करतायत आणि अशीच ती भाषा सर्वत्र जाती आहे, आज घरोघरी ती पोचली आहे आणि त्याचं आम्ही खूप प्रयत्न करत आहोत आमच्या गाण्यामार्फत आणि एवढंच मी सांगू शकते.